नमस्कार, मी प्रमोद जयसिंग पाटील. नुकत्याच सेवा मुख्य परीक्षा 2020 याचा जो निकाल लागला यामधून नायब तहसीलदार या पदी निवड झाली. मी एडेनीपाणी या गावचा रहिवासी असून माझं प्राथमिक शिक्षण ज्योती विद्यालय एडेनीपाणी येथून पूर्ण झालं. त्यानंतर मी माझं 11वीचं शिक्षण SGM कॉलेज कराड येथून घेतलं आणि 12वी पासून मी माझं ग्रॅज्युएशन पर्यंत कंप्लीट करेपर्यंत माझं पूर्ण शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वरून इस्लामपूर येथून घेतलेलं आहे. मी माझ्या या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास मला MPSC करायचे आहे. हे माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांचं जास्त स्वप्न होतं. MPSC करायचे आहे हे पहिल्यापासून डोक्यात असल्यामुळं कोणतं तरी एक ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे आणि 11वी 12वी मग सायन्स मधून झाल्यामुळं परत FY SY साठी ग्रॅज्युएशन साठी मग सायन्स विषय घेण्यात आला आणि त्यानंतर मग केमिस्ट्री विषय घेतला. त्यानंतर MPSC करण्यासाठी मी फुल प्रिपरेशनला स्टार्ट केली डिसेंबर 2018 मध्ये. डिसेंबर 2018 नंतर मग प्रिपरेशन स्टार्ट झाली. सुरुवातीला काही पूर्व परीक्षेचा भाग स्टडी करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्शन सुरुवातीला मिळताना काही अडचणी येत असल्यामुळं मी इतिहास, भूगोल यासारख्या विषयांमध्ये खूप जास्त वेळ रमत गेलो. परंतु त्यानंतर मला जसजशी डायरेक्शन मिळू लागली तसं मेन्सच्या स्टडीवरती फोकस केला. 2019 साली जी पहिली एक्झाम दिली त्यामध्ये मी प्री मध्ये एकदम काठावरती पास झालो. 2019च्या मुख्य परीक्षेसाठी मात्र मला गेल्यानंतर तो त्रास सहन करावा लागला की माझा सिलेबस कव्हर झाला नव्हता आणि त्यामुळे मग मला मुख्य परीक्षेसाठी तितकेसे मार्क्स मिळू शकले नाही. डिसेंबर 2018 साली मी माझा पहिला फॉर्म भरलेला होता आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जी प्री एक्झाम आली त्यामध्ये मी लगेच पास झालो. लगेचच मला यश मिळाल्यामुळे मला मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करायला वेळ मिळाला नव्हता आणि त्यामध्येच मार्च 2019 मध्ये माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. खरं तर माझे आई वडील दोघंही माझ्या संपूर्ण तयारीची जबाबदारी घेत होते. दोघंही एकमेकांच्या आधाराला मला सपोर्ट करत होते. मग अशा परिस्थितीमध्ये वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर ते घरी झोपूनच राहू लागले. माझ्यासाठी हा खरं तर मानसिकदृष्ट्या खूप मोठा आघात होता आणि त्यानंतर मग मला मुख्य परीक्षेसाठी नीटची तयारी करता आली नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये राहिलो आणि माझी 2019ची मुख्य परीक्षा राहून गेली. 2019ची मुख्य परीक्षा नापास झाल्यानंतर एक प्रकारे मानसिक तणाव आला होता की आता काय करू शकतो, आपल्याला जर मुख्य परीक्षा पास होत आहे. पण एक अनालिसिस केलं स्वतःच, मुख्य परीक्षा पास होण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास स्टार्ट केला. डिसेंबर 2019 मध्ये 2020च्या राज्यसेवा परीक्षेसाठी फॉर्म सुटले. त्यावेळी त्याचे फॉर्म भरले. ती परीक्षा मार्च मध्ये होणार होती परंतु कोविडच्या कारणामुळे ती हळूहळू परीक्षा पुढे जात गेली आणि त्यानंतर मग मी मुख्य परीक्षेचा कंटिन्युअसली जास्त अभ्यास करायला लागलो. मुख्य परीक्षेचा जास्त अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट माझ्यामध्ये इम्प्रूव्ह व्हायला लागली की माझे प्रीचे गुण देखील इम्प्रूव्ह व्हायला लागले आणि मुख्यसाठी मला जास्तीत जास्त वेळ मिळत गेला. त्यानंतर मुख्य परीक्षा त्यानंतर पूर्व परीक्षा 1 वर्षाच्या स्पॅन नंतर साधारणपणे मार्च 2021 मध्ये झाली. त्यानंतर देखील मुख्य परीक्षेसाठी दरवेळी मिळतो त्यावेळी त्यापेक्षा 4-5 महिने जास्त वेळ मिळाला. त्यामुळे मला परत एकदा मुख्य परीक्षेची तयारी करता आली. ओव्हरऑल मुख्य परीक्षेच्या मार्कांमध्ये मला चांगली सुधारणा दिसून आली आणि मुख्य परीक्षेला माझी गुण चांगले असल्यामुळे मुलाखतीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी मला प्रयत्न करता आले. मग ह्या सगळ्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट असा झाला की मला 19वी रँक मिळवता आली. तर विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर MPSC मध्ये विशेषतः राज्यसेवा परीक्षेमध्ये जर चांगले यश मिळवायचं असेल तर तुम्ही मुख्य ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे. मुख्य ओरिएंटेड अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट पूर्व परीक्षेमध्ये आणि तुमच्या ओव्हरऑल रिझल्ट मध्ये सुद्धा दिसायला सुरुवात होते. म्हणून नवीन विद्यार्थ्यांनी स्टार्ट करताना अगोदर मुख्य परीक्षेचा सिलेबस घेऊन त्यानुसार ओव्हरऑल हळूहळू स्टडी स्टार्ट केला पाहिजे. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की राज्यसेवा ही पेशन्सची एक्झाम आहे. तुम्ही आज आलात आणि उद्या यश मिळेल याची नक्कीच बिलकुल खात्री नाहीये.
त्यामुळे तुम्हाला काही करून पेशन्स ठेवायचे, एका प्रोसेसमधून जायचं आहे. तुम्हाला रिझल्टची वाट बघायची नाही, तुम्हाला प्रोसेसमधून जायचं आहे. आणि हे प्रोसेसमधून गेल्यानंतर तुम्हाला 2-3 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळी एक प्रोसेस कंप्लीट कराल त्यावेळी तुम्हाला यश खात्रीशीरपणे मिळू शकेल. मग त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त रेफरन्स बुक जास्तीत जास्त वेळेला रिवाइज करायचे आहे. त्यासाठी डे टू डे नियोजन करायचं आहे. तुम्हाला दिवसाला 150-160 पेजेस पर्यंत रोजच्या रोज वाचता आले पाहिजेत, किंवा त्यापेक्षाही जास्त वाचता आले पाहिजेत. परंतु सुरुवात तुम्हाला ह्या स्टेजेस पासून करावी लागेल. आणि मग तुम्हाला हे 2-3 वर्षाची प्रोसेस गेल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट आउटकम्स दिसायला लागतील. त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवून अत्यंत संयमानं मेन्सचा अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. मुख्य परीक्षेनंतर येणारा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो मुलाखतीचा असतो. जरी मुलाखतीचे गुण तितकेसे राज्यसेवा परीक्षेमध्ये उपयोगाला येत नसले तरी सुद्धा एखाद्याची क्लास 1 पोस्ट क्लास 2 मध्ये जाण्यात आणि क्लास 2 पोस्ट त्याची पूर्णतः निघून जाण्यात मुलाखतीचे गुण चांगलेच उपयोगाला येतात. त्यामुळं मुलाखतीची तयारी करणं देखील मला तेवढंच गरजेचं होतं. मी एक गोष्ट केलेली होती की मी माझे मुख्य परीक्षेचे गुण अजिबात डोक्यात न ठेवता मी माझ्या मुलाखतीच्या तयारीसाठी सुरुवात केली होती. कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीचे 2 महिने मी स्वतःवरती आणि स्वतःच्या माहितीवरती काम केलं. यानंतर अजित पाटील सरांच्याच मार्गदर्शनामध्ये पुण्यामध्ये काही क्लासेसच्या मुलाखती मी दिल्या, काही मॉक इंटरव्ह्यू दिले. त्यामध्ये त्यांचे काही प्लस मायनस पॉईंट या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून मग परत मी मुलाखतीचा पुढचा रोडमॅप ठरवला. मुलाखतीला मला 70 गुण मिळवता आले, ज्यामुळं मला त्या गोष्टीबद्दल मुलाखतीची तयारी केल्याबद्दलचा आणि मुलाखतीचा हा ओव्हरऑल प्रवास झाल्याबद्दलचा खूप जास्त अभिमान वाटतो की या सगळ्या मेहनतीचं मला मुलाखतीला चांगलंच यश मिळवता आलं. या सगळ्या एकूण प्रवासासाठी मी माझ्या खरं तर अगोदर आई वडिलांचे आभार मानेन की त्यांनी सपोर्ट केला. खरं तर कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय ही गोष्ट होणं अशक्यच आहे. मी या अगोदर खूप वेळेला म्हटलेलं आहे त्या पद्धतीने की एखादी व्यक्ती अधिकारी होताना ती व्यक्ती अधिकारी होत नाही तर ते कुटुंब अधिकारी होतं. आणि म्हणूनच कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे. त्याचबरोबर मी माझ्या मित्रांचं देखील आभार मानेन की त्यांनी देखील माझ्या ह्या गोष्टींसाठी सपोर्ट करून अनेक वेळेला मला ऍडजस्ट करून घेतलं. आणि या प्रवासामधला सगळ्यात मोठं जर आभार कोणाचा असेल तर ते माझ्या गुरुवर्यांचं म्हणावं लागेल की अगदी छोट्यातला छोटा गुरु देखील असेल किंवा अगदी खूप मोठा नावाजलेला गुरु असेल, त्या सगळ्यांनी मला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे. तर त्या सर्वांचं मी आभार मानेन. विद्यार्थ्यांना मला हे सांगायला आवडेल की तुम्ही यशाकडं लगेच नशा चढण्याप्रमाणे पाहू नका. तुम्हाला त्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागेल. तुम्हाला आज मिळालेले यश दिसेल, परंतु त्यामागे खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. अर्थात मी हे केवळ स्वतःच्या अनुभवावरून नाही सांगत. अनेक टॉपर्स तुम्हाला हेच सांगतील की तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, तुम्हाला खूप जास्त कष्ट घ्यावं लागेल, तुम्हाला वारंवार स्वतः पडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा स्वतःला उठवावं लागेल, स्वतःला नेहमी पुश करावं लागेल. आई वडिलांचं स्वप्न आहे, आपलं स्वप्न आहे, आपली परिस्थिती यातून बदलणार नाही हे स्वतःला नेहमी सांगत ठेवावं लागेल. आणि यातूनच तुमचं उद्याचं भविष्य घडणार आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. Love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm
Stepping up, up, up.